नमस्कार. मी राहुल गोस्वामी स्टार्टअप उद्योग या प्रशिक्षणामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. याआधी आपण 2 सत्र बघितली होती, ज्यामध्ये उद्योगाची संकल्पना शोधणे आणि संकल्पनेची समीक्षा करणे असे आपले 2 सत्र याआधी झाले आहेत. आणि मी आशा करतो की त्यामध्ये जे काही कृती तयार करायच्या होत्या, जे काही कृती आपल्याला एक ॲक्शन्स आपल्याला घ्यायच्या होत्या, तर त्या घेतल्या असते. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही सर्व माहिती जी आहे, जे प्रश्न होते आणि काय काय कृती तुम्हाला करायच्या होत्या, तर त्या तुम्ही तयार करून तुम्ही तुमची जी काही उद्योगाची संकल्पना ही शोधली असेल आणि त्या संकल्पनेची तुम्ही समीक्षासुद्धा त्या कृतींच्या माध्यमातून केली असेल. आजचं आपलं तिसरं सत्र आहे, ज्याचे विषय आहे ते म्हणजे की मार्केट सेगमेंट ओळखणे. बेसिकली याच्यामध्ये 2 आपल्याला कार्य करायचे आहेत, की एक तर आपल्याला पहिले मार्केट सेगमेंट काय आहे, म्हणजे नेमकं आपल्याला कुठल्या मार्केटवर काम करायचं आहे आणि त्या मार्केटची साईज काय आहे, म्हणजे नेमके किती कस्टमर्स आपल्याला मिळू शकतात, तर त्याच्याबद्दल आपल्याला या चर्चा करायची आहे. मार्केट साईज म्हणजे बेसिकली की आपण हे प्रोडक्ट कोणासाठी तयार करत आहोत. तर जसं वर्किंग कपल आहे किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या सत्रात, की मी फक्त शेतकरी याच्यावर मी काम करत असतो. तर तो माझा फोकस आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रोसेसमधलं जे काही पेन पॉईंट आहे, म्हणजे जो काही समस्या आहे ती तुम्हाला शोधायची होती आणि ती समस्या शोधल्यानंतर मग ती समस्या नेमकी किती लोकांना आहे आणि कोणाला आहे हे शोधायचं होतं. तर आपल्याला हे अतिशय क्लिअर असणं खूप गरजेचं आहे की आपला नेमका कस्टमर कोण आहे. तर बऱ्याच उद्योजकांनाचा प्रॉब्लेम असा की त्यांना त्यांचं नेमकं कस्टमर कोण आहे हेच त्यांना माहीत नसतं आणि त्यामुळे त्यांचं मार्केटिंग हे खूप वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी होत राहतं आणि मग त्याच्यामुळे त्रास असा होतो की त्यांचा मार्केटिंगचा खर्च खूप वाढतो आणि मग अपेक्षित परिणाम जे आहे ते मिळत नसतात. तर त्यामुळे हे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. बेसिकली जसं आम्ही ज्यावेळी पंचगव्य किंवा आयुर्वेदामध्ये आम्ही काम करतो, तर त्यामध्ये आमचा मार्केट कस्टमर जो आहे की ते आम्ही हे बघतो की ज्यांना केमिकल फ्री उत्पादनं पाहिजे आहेत, तर अशाच लोकं आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्यावरच आम्ही काम करत असतो. की जे हेल्थ कॉन्शियस आहेत, तर अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्यावरच आम्ही काम करत असतो. तर तुम्हाला हा फोकस्ड म्हणजे नेमकं तुमचा कस्टमर कोण आहे, तर ते तुम्हाला कस्टमर शोधायचं आहे. त्याला आपण मार्केट सेगमेंट असंही म्हणू शकतो. तर आता हे मार्केट सेगमेंटेशन म्हणजे नेमका कस्टमर कसा शोधायचा, तर म्हणजे याच 2 प्रश्नांची तुम्हाला आजच्या सत्रामध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की नेमकं कस्टमर कसा शोधायचा आणि दुसरा तुम्हाला प्रश्न की नेमके आपले किती कस्टमर्स आहेत, त्याची संख्या किती आहे, त्याला आपण मार्केट सायझिंग म्हणतो. ते आपण पुढच्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत. पण आज आपल्याला नेमकं शोधायचं की तुमच्या उद्योगासाठी नेमकं तुमचा कस्टमर कोण आहे, तर हे शोधणं खूप गरजेचं आहे. जसं आपण त्याच्यामध्ये मग 3 टप्पे येतात. त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी बघायचं आहे की भौगोलिक दृष्टिकोनातून तुमचा कस्टमर नेमका कोण आहे किंवा कुठला असेल, तर हे शोधणं खूप गरजेचं आहे. जसं मी आता मराठीतून प्रशिक्षण देतो आहे, तर माझ्यासाठी कस्टमर हे असतील की ज्यांना मराठी भाषा कळते किंवा जे मराठी भाषा बोलतात, तर ते माझे कस्टमर्स असू शकतील. जो म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये भाषा ही एक येते. तर त्या भाषेच्या माध्यमातून मग आता हे मराठी लोकं कुठे राहतात, तर जसं महाराष्ट्रात राहतात, तर महाराष्ट्र रिजन किंवा महाराष्ट्र राज्य हे माझ्यासाठी कस्टमर शोधण्यासाठीचं माझं मुख्य ठिकाणच आहे. त्यामुळे काय झालं की मी आता संपूर्ण भारतात जेवढे आपले राज्य आहेत, तर मी काय सगळ्याच राज्यांमध्ये काम करत नाही बसणार, तर मी फक्त फोकस करेल फक्त महाराष्ट्र राज्यावर. हे फक्त मला काम जे आहे हे महाराष्ट्र राज्यातच करायचं आहे. किंवा उद्या उठून मला हिंदी भाषेतून काम करायचं असेल, तर कुठल्या भाषेमध्ये हिंदी बोलली जाते, तर त्या राज्यांमध्ये मी जास्तीत जास्त फोकस करेल की जिथे हिंदी बोलली जाते किंवा समजली जाते, तर अशा पण सध्या मी मराठी भाषेवर काम करतो आहे आणि मराठी भाषा ही महाराष्ट्रात जास्त बोलली जाते, म्हणजे भौगोलिकदृष्ट्या मी महाराष्ट्रातच जास्त काम करतो आहे. हा पहिला. दुसरं याच्यामध्ये मग भौगोलिक याच्यामध्ये दुसरा मुद्दा येतो की राज्यावर तुम्ही किंवा एखाद्या रिजनवर तुम्ही फोकस केलं तसं, तर आता मग तुम्हाला हे बघायचं की तुमचं जे काही उत्पादन आहे हे तुमचं शहरात चालणारं आहे का खेडेगावात चालणारं आहे. तर बेसिकली आता जसं मी शेतकरी मित्रांसाठी काम करतो, तर आता शेतकरी मित्र मी मुंबईत शोधून काही उपयोग आहे का, नाही. किंवा पुणे शहरामध्ये शोधून उपयोग आहे का, नाही. किंवा औरंगाबाद शहरात शोधून उपयोग आहे का, नाही. कारण शेतकरी हा राहतो मोस्ट ऑफ म्हणजे खेडेगावामध्ये.
तर मला लक्ष देणं हे गरजेचं आहे की मी ग्रामीण भागामध्ये मी काम करेल. शहरी भागात काम करून माझा काहीही उपयोग नाही. त्यामुळे मी मार्केटिंग करताना किंवा माहिती पाठवताना मी शहरी भागात मी करतच नाही, मी पाठवतच नाही. मी मुंबईत काहीच पाठवत नाही प्रशिक्षणाबद्दल किंवा त्याच्याबद्दल. हां, पण ज्यावेळी मी उत्पादनांचं हेल्थ कॉन्शियस उत्पादनं जे आहे, पंचगव्य उत्पादनं आहे, आयुर्वेदिक उत्पादनं आहे, तर याची गरज मला शहरांमध्ये जास्त आहे. तर त्यामुळे मी मार्केटिंग करताना मी फक्त शहरांमध्येच करतो. मी खेडेगावामध्ये मार्केटिंग करत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की माझा मार्केटिंगचा पैसा वाचतो आणि त्याचं बेनिफिट मला जास्तीत जास्त होतं. तर तुमचं नेमकं उत्पादन काय आहे? तर जसं माझे 2 उत्पादनं आहेत की माझे विषमुक्त शेती उत्पादनं पण आहेत आणि प्रशिक्षण पण आहेत की विषमुक्त उत्पादने कशी तयार करायची त्याचं प्रशिक्षण पण आहे. तर प्रशिक्षण जे आहे ते फक्त शेतकऱ्यांना गरजेचे आहेत किंवा ज्यांना शेतीमध्ये इंटरेस्ट आहे तर अशा लोकांना गरजेचे आहेत. त्यामुळे त्याच लोकांवर मी फोकस करतो प्रशिक्षण देण्यासाठी. आणि ज्यावेळी उत्पादनं द्यायची असतात तर ती शहरातल्या लोकांवर फोकस करतो, कारण शहरातल्या लोकांना त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. कारण शहरात जे काही उपलब्ध आहे तर ते अतिशय वाईट परिस्थिती आहे त्याची. त्यामुळे विषमुक्त उत्पादनं ही त्यांना जास्त गरज आहे, तर मी त्याच्यावर फोकस करतो. तर प्रॉडक्ट वेगवेगळे आहेत. भले मीच सप्लायर आहे, पण माझ्या ज्यावेळी दोन्ही उत्पादनं वेगवेगळे आहेत आणि दोन्ही उत्पादनांचे माझे कस्टमर वेगवेगळे आहेत. तर त्यामुळे मी दोन्ही वेळी काम करताना माझी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही खूप डिफरंट लेवलला असते. प्रशिक्षणांसाठी मी ग्रामीण भागात मी काम करतो आणि उत्पादनांसाठी मी शहरी भागामध्ये काम करतो. तर हे बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हालाही ती गोष्ट खूप गरजेची आहे. जसं तुम्ही हिंदी भाषेतूनही सर्व्हिस देत असाल, तुम्ही मराठी भाषेतूनही सर्व्हिस देत असाल, तर तुम्ही संपूर्ण भारतात तुम्ही काम करू शकता. हिंदी भाषा ही नॉर्मली संपूर्ण भारतात ही समजली जाते, बोलली जाते. तर तुम्ही संपूर्ण भारतभर तुम्ही काम करू शकता. पण तुम्ही जर बेसिकली फक्त मराठी भाषेसाठीच काम करत असाल तर तुम्ही मोस्ट ऑफ द फोकस केला पाहिजे की महाराष्ट्रातच तुम्ही तुमची उत्पादनं आणि सेवा जी आहे ही द्यावीत. आणि इतर भारतातल्या ठिकाणी मग जिथे जिथे मराठी माणसं जिथे जिथे पसरली आहेत, ज्यांना मराठी भाषा कळते, किंवा ग्लोबली आज मराठी माणसांनी खूप प्रगती केली आहे आणि जवळपास जगातल्या प्रत्येक देशात कुठं ना कुठं मराठी माणूस आहेच. तर त्यांच्यापर्यंत आपल्याला माहिती जी आहे ही पोचवायची आहे. तर फक्त आपण ज्यांना मराठी बोलता येते, ज्यांना मराठी समजते, तर त्याच लोकांबरोबर तुम्ही काम करू शकता. तर हे तुम्हाला भौगोलिक जे आहे हे कळलं असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी शोधायचं आहे की तुम्ही कुठल्या रिजनमध्ये काम करणार आहात, म्हणजे कुठल्या राज्यात किंवा एखाद्या पर्टिक्युलर भागात तुम्ही काम करणार आहात. किंवा याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल, जसं समजा तुमचं एखादं हॉटेल आहे. तर आता तुमचं हॉटेल समजा तुम्ही एक जळगाव जिल्हा आहे आणि त्या तुम्ही जळगावच्या शहरामध्ये तुमचं हॉटेल आहे. आता तुम्हाला तुमच्या हॉटेलचं मार्केटिंग करायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या हॉटेलसाठी कस्टमर शोधायचे आहे. तर तुम्हाला मोस्ट ऑफ द फोकस करावं लागेल की तुमचं हॉटेल जिथे आहे त्या हॉटेलच्या एरियाच्या एक पेरिफेरीमध्ये एक 5 किलोमीटर, 10 किलोमीटर किंवा तुम्ही जळगाव शहरातच तुम्ही काम केलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा मिळेल की जळगाव शहरवासियांना तुमच्या हॉटेलबद्दल माहिती झाली तर जळगाव शहरवासी हे तुमच्या हॉटेलमध्ये ॲज अ कस्टमर म्हणून येतील. आता तुम्ही त्याचं मार्केटिंग भुसावळला जाऊन केलं तर त्याचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाही. कारण भुसावळवरून जळगावला येणार आणि मग तिथं ते तुमच्या हॉटेल स्पेसिफिकली तुमच्याच हॉटेलला येणार असं काही गरजेचं नाही आहे. बरोबर. कारण ते भुसावळ शहर हे वेगळं झालं, तुमचं जळगाव शहर वेगळं झालं. तर तुमच्या हॉटेलची मार्केटिंग तुम्ही पुण्यात करून काही उपयोग नाही. हां, जर तुमचं जसं रिसॉर्ट आहे किंवा जसं कोकण प्रांत आहे आपला, तर तिथे एक पर्यटन क्षेत्र खूप सुंदर लेवलला आहे किंवा जिथे जिथे पर्यटन स्थळं आहेत तर त्या पर्यटन स्थळाच्या आसपास तुमचं काही हॉटेल असेल तर त्यावेळी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही मार्केटिंग करू शकतात की समजा एक आपण कोकणाचं एक अलिबागच्या एखाद्या बीचच्या आसपास तुमचं हॉटेल आहे तर तुम्ही त्यावेळी मग तुम्ही एक संपूर्ण महाराष्ट्रभर मार्केटिंग करू शकतात की तुमचं हॉटेल हे अलिबाग बीचला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं जे काही आपण सर्व मराठी माणसं हे अलिबागला भेट देत असतात, पर्यटनास्थळी तिथे फिरायला वगैरे येतात, तर त्यावेळी त्यांना हॉटेलची गरज असेल तर त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या हॉटेलचं मार्केटिंग जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात करू शकता. अदरवाईज नॉर्मल तुमचं जेवणाचं वगैरे असं असेल की तर मग त्याचं तुम्ही एक हॉटेलचं तुम्ही मार्केटिंग हे फक्त तुम्ही त्या पर्टिक्युलर जळगाव शहरातच केले तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा जो आहे हा मिळू शकेल. म्हणजे तुम्ही अलिबागसाठी तुम्हाला जसं रिसॉर्ट आहे, मी रिसॉर्टचं उदाहरण घेतलं आणि जळगावचं मी हॉटेलचं उदाहरण घेतलं. तर दोन्ही प्रॉडक्ट वेगवेगळे आहेत आणि दोन्ही प्रॉडक्ट वेगळे पण आहे आणि त्याचं जॉग्राफिकल लोकेशन जे आहे, भौगोलिक स्थानं जी आहेत ही वेगवेगळी आहेत. त्यामुळे त्या भौगोलिक स्थानांवर काम करायचं असेल तर तुम्हाला तुमचा बिझनेस जो आहे हा त्या एरियामध्येच तुम्हाला फोकस केला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा जो आहे हा मिळू शकेल.
तर यावरून तुम्हाला एक अजून गोष्ट लक्षात आली असेल की ज्यावेळी तुम्ही एखाद्या उद्योगाची तुम्ही एक आयडिया तयार करता की मला अशा पद्धतीने काम करायचं आहे, तर तुम्हाला हेही बघायचं आहे की कुठे तुम्हाला भौगोलिक अडचणी तर नाही येत ना, की जसं आता मी तुम्हाला हॉटेल हा बिझनेस जो आहे जिथे जे बेसिकली जेवणाचाच फक्त असेल हॉटेल, तर तुम्ही फक्त त्या पर्टिक्युलर एरियामध्येच काम करू शकता. बाहेरून येऊन लोक तुमच्या इथे खाणार नाही, बाहेर दुसऱ्या शहरात. तर तुम्हाला त्या त्या शहरापुरतंच तुमची मर्यादा राहील. लॉजिंग वगैरे असेल आणि किंवा तर तुम्ही थोडंसं आसपासच्या जे काही खेडेगाव वगैरे आहेत तिथे तुम्ही मार्केटिंग करू शकता, की जे त्यांना समजा मी जसं जळगावचं मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की त्या हॉटेलमध्ये लॉजिंगची पण सुविधा असेल, तर आसपासच्या खेडेगावांमध्ये मार्केटिंग करू शकतो की जेणेकरून बाबा आमचं हॉटेल जे आहे हे जळगाव बसस्टँडच्या जवळ आहे. तिथे तुम्ही आसपासच्या खेड्यांवरून जे लोक त्यांना शहरामध्ये काम आहे 1 दिवसाचं 2 दिवसाचं, तर ते एक आरामासाठी त्या हॉटेलचा वापर म्हणजे तिथे येऊ शकतात असं. तर अशा पद्धतीने ते मार्केट करू शकतात, कारण तिथे लॉजिंगची सुविधा आहे म्हणून. तर फक्त जेवणासाठी कोणी त्यांच्या खेडेगावातून तुमच्या इथे जळगावला येऊन मग तिथून बसस्टँडच्या जवळ येऊन मग तिथे ते तुमच्या हॉटेलला जेवण करतील असं होणार नाही, बरोबर. तर अगदीच खूप एखाद्या स्पेसिफिक प्रॉडक्टसाठी खूप फेमस असेल, जसं तर कोल्हापूरचं बरंचसं मिसळ वगैरे आहे किंवा इतर काही गोष्टी आहे, तर त्याच्यासाठी ते फेमस आहे. तर असे स्पेसिफिकली काय असेल तरच लोक इतर ठिकाणी खूप लांबून येऊन मग त्या ठिकाणी येतात आणि ती सुविधा किंवा त्या सेवेचा वापर करत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमची आयडिया जी आहे, जी बिझनेसची तुमची संकल्पना आहे, त्यावेळी त्याचासुद्धा विचार करायचा आहे की काही भौगोलिक अडचणी तर माझ्या उत्पादनाला किंवा माझ्या सर्व्हिसेसला येत तर नाही आहे ना, तर तो विचार करायचा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की मग त्याच्यासाठी तुम्हाला जर एखादी सर्व्हिस काय ॲड ऑन करावी लागली आणि त्या सर्व्हिसचा ॲड ऑन केल्यानंतर तुम्हाला जर एक भौगोलिक प्रांत तुमचा जर वाढत असेल, एरिया वाढत असेल, जॉग्राफिकल एरिया वाढत असेल, तर डेफिनेटली तुम्ही ती ॲड ऑन सर्व्हिस जी आहे ही द्यायला हवी. जसं मी तुम्हाला आता हॉटेलचं उदाहरण सांगितलं की आधी फक्त जेवणाच्या सोयीसाठी हॉटेल होतं, पण त्याच्यामध्ये लॉजिंग बोर्डिंग ॲड केल्यानंतर काय झालं की त्या हॉटेलचा एरिया जो आहे हा मार्केटिंग करण्याचा एरिया जो आहे हा वाढला, की बाबा मी आता फक्त शहरातच मार्केटिंग नाही करू शकणार, तर मी जळगाव शहराच्या आसपासचे जे काही खेडेगावं आहेत तर तिथेसुद्धा मी लोकांपर्यंत पोहोचू शकेल. त्याच पद्धतीने तुम्ही जर एखाद्या जसं मी तुम्हाला पर्यटनाचं सांगितलं की जर पर्यटनाच्या इथे जर हे असेच हे सेम हॉटेल जर पर्यटनाच्या स्थळावर असेल, तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही मार्केटिंग करू शकता, की संपूर्ण महाराष्ट्रातले लोक त्या ठिकाणी येऊ शकतात. ती त्याची प्रोबॅबिलिटी जी आहे, जी पॉसिबिलिटी आहे ही वाढत जाईल. तर त्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे की तुम्ही एखादा उद्योग जो आहे हा तुम्हाला अशा पद्धतीने ग्रो करता येईल का, की जे मार्केट्स आहे जे आहे ते तुम्हाला सेगमेंटेशन जे आहे हे वाढवता येईल का, मार्केट मोठं वाढवता येईल का. कारण जेवढा तुम्ही मार्केट मोठं वाढवाल तर तेवढं तुमची मार्केटची जी साईज आहे ती वाढेल, म्हणजे तुमचे नंबर ऑफ कस्टमर्स जे आहे ते तुमचे वाढू शकतात. तर त्यामुळे काही ॲडिशनल सर्व्हिसेस तुम्हाला तुमच्या बिझनेस आयडियामध्ये ॲड करावे लागतील का. तर या उदाहरणावरून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये पण विचार करा की तुम्ही जास्तीत जास्त एन नंबर ऑफ कस्टमर्सपर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. इवन भाषेचाही विषय येतो. जसं आता प्रशिक्षण देतो आहे, ज्यावेळी मराठीमध्ये प्रशिक्षण देतो, तर मला बरेचसे कॉल्स आले की सर तुम्ही हिंदीत प्रशिक्षण देत नाही का, का त्यांना खूप गरज होते. तर मग मी नंतर विचार केला, हो म्हणजे मी आता हे मराठीतून एक वेळा कंप्लीट पूर्ण झालं की त्यानंतर मी हिंदीमध्ये हे प्रशिक्षण जे आहे उपलब्ध करून देईल. तर तशी माहिती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि ते जे काही प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स आहेत तर त्यांची लिस्ट तयार करून ठेवली. तर ऑलरेडी मी ज्यावेळी हिंदीमध्ये तयार करेल तर त्यावेळी माझा कस्टमर बेस हा तयार असेल आणि मी त्यांना फक्त त्यांची माहिती जी आहे की हे प्रशिक्षण या दिवशी सुरू होणार आहे, तर त्याची माहिती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा बिझनेस जो आहे हा आयडिया जी आहे तयार करताना की जास्तीत जास्त तुमचं मार्केट सेगमेंट हे मोठ्या लेवलला व्हावं, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही चेंजेस काही करावे लागले तर तसा चेंज करा. म्हणजे मी तुम्हाला हॉटेल याचं सांगितलं, आधी फक्त खानावळ एक जेवण हॉटेल टाईप होतं, त्यानंतर मग त्याच्यामध्ये लॉजिंग तयार केलं, त्यानंतर मी त्याचं लोकेशन असा विचार केला की मी एखाद्या टुरिस्ट स्पॉटच्या आसपास असेल तर मला अजून संपूर्ण महाराष्ट्रात मार्केटिंग करता येईल, तर मी टुरिस्ट स्पॉटच्या जवळ मी माझं हॉटेल जे आहे हे उघडण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने हे जॉग्राफिकली जे आहे हे याच्या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे, किंवा एक लँग्वेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला विचार करायचा. त्यानंतर आपल्याला एक डेमोग्राफिक पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचा आहे की नेमकं कुठल्या वयाच्या लोकांना फोकस करायचं. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी एक याचं मागच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक सलूनचं एक ब्युटी पार्लरचं एक्झाम्पल दिलं होतं की हे फक्त बेसिकली जो ब्युटी पार्लरचा बिझनेस आहे तर हा पर्टिक्युलर वयाच्या एक तरुणींसाठीच आहे फक्त, म्हणजे एक 18 पासून किंवा 14 पासून ते 40 वर्षापर्यंत.
तर तुमचं असं जे प्रोडक्ट आहे हे पर्टिक्युलर त्या वयासाठी आहे का, त्याच्यावरच तुम्हाला फोकस करायचं आहे की जसं लहान मुलांचे कपडे आहेत तर तुम्हाला तुमचे कस्टमर्स हे फक्त हे लहान मुलंच आहे, तर तुम्हाला मार्केटिंग करताना फक्त त्या लहान मुलांच्या याच्यावरच तुम्हाला फोकस करायचं आहे. तर त्याच्यावर तुम्ही किंवा तर हे वयाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दल विचार करायचा आहे की तुमचं प्रोडक्ट हे पर्टिक्युलर वयाच्या लोकांसाठी आहे का, तर त्या पर्टिक्युलर लोकांचा वयाचा तुम्हाला विचार करायचा. जसं मी प्रशिक्षण देतो तर मी प्रशिक्षण हे मोस्टली कोण घेणार किंवा स्टार्टअपबद्दल मी माहिती देत असतो, तर की ज्यांना बेसिकली जे तरुण आहेत तर ते माझं प्रशिक्षण हे घेऊ शकतात की ज्यांना एखादा उद्योग किंवा ज्यांना उद्योग करायचा आहे. तर अशा काही 30शीतले 40शीतले जे काही तरुण आहेत तर ते माझं प्रशिक्षण हे घेऊ शकतात. तर मी त्याच्यावरच मी फक्त फोकस केला की 50 आणि 60 वयांचं लोकांना हे नॉर्मली स्टार्टअप किंवा या गोष्टींमध्ये त्यांचा इंटरेस्ट लेवल हा नसतो किंवा ऑलरेडी ते सेटल पोझिशनला ते आलेले असतात लाईफमध्ये. तर मग मी त्यांच्याकडे मी त्या एजच्या लोकांना मी मार्केट नाही करत किंवा माझ्या प्रशिक्षणाबद्दल माहिती मी त्यांना नाही देत. तर त्यामुळे माझा एकदम फोकस्ड हे असतं की मी फक्त एक 20 ते 40 या एवढ्या वयाच्या लोकांबद्दलच मी काम करतो आणि जेणेकरून की त्यांना एक चांगला सपोर्ट जो आहे हा किंवा जास्तीत जास्त क्लायंट्स जे आहेत हे मला भेटू शकतात. तर त्याच्यावर मी काम. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक फॅमिली साईज जे आहे किंवा एज साईज जी आहे ते तुम्हाला काय फॅमिली साईज पण एक महत्त्वाचं असतं की जेणेकरून म्हणजे किती त्या एरियामध्ये म्हणजे तुमच्या जसं त्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत तर त्याच्यावरून सुद्धा तुमचं प्रोडक्ट त्या फॅमिलीतल्या किती लोकांना कामाला आहे. जसं फॉर एक्झाम्पल इन्शुरन्सचं आपण घेऊया, तर इन्शुरन्स हे असं एक प्रोडक्ट आहे की ते फॅमिलीच्या सगळ्याच लोकांना पाहिजे असतं, बरोबर. तर त्या पद्धतीने जसं मग मी तुम्हाला सांगितलं की ब्युटी पार्लर आहे, तर ब्युटी पार्लर म्हणजे मग त्या फॅमिलीमध्ये फक्त लेडीज आहेत तर त्यांनाच कामाला आहे, इतर लोकांचं ते काही कामाचं नाही. जसं माझं प्रशिक्षण आहे तर माझं प्रशिक्षण हे फक्त जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी किंवा ज्यांना खरं बिझनेस करायचा आहे तर उद्योग सुरू करायचा आहे तर त्या फॅमिलीमधल्या अशाच लोकांसाठी आहे. तर असं एक फोकस जे आहे हा तुम्हाला करायचं की नेमकं तुमचं ते फॅमिली साईज जी आहे ती आहे का, त्या फॅमिलीमध्ये किंवा एखाद्या कुठल्याही फॅमिलीमध्ये किती लोकांना तुमचं उत्पादन हे कामाला येऊ शकतं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. त्यानंतर येतो जेंडर म्हणजे की तुम्ही लिंग म्हणजे बायांसाठी कामाला येईल किंवा ते माणसांसाठी कामाला येईल का, त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. तर हे फोकस असणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे तुमचं प्रोडक्ट हे नेमकं म्हणजे फक्त बायांच्या कामाचं आहे का, फक्त माणसांच्या कामाचं आहे का, फक्त लहान मुलांच्या कामाचं आहे का, फक्त लहान मुलींच्या कामाचं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक फोकस करावं लागेल की तुम्हाला नेमकं प्रोडक्ट तुम्हाला कोणाला ऑफर करायचं आहे. तर त्याबद्दल तुम्ही एक जेंडरच्या याच्यावर तुम्ही विचार करा. त्यानंतर असतं इन्कम म्हणजे की त्यांचं मासिक उत्पन्न त्या कुटुंबाचं किती आहे, तर तुम्हाला ते पर्टिक्युलर याच्यावर काम करावं लागेल. जसं एक उदाहरण म्हणून सांगतो, जसं ट्रॅव्हलिंगचा तुमचा बिझनेस असेल, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा वगैरे तुम्ही किंवा फॉरेन टूर्स वगैरे तुम्ही डोमेस्टिक टूर्स वगैरे ऑर्गनाईज करत असाल. आता यामध्ये काय होईल की समजा तुम्ही एखादी एक लंडनची ट्रिप आहे ती तुम्ही ऑर्गनाईज केली, हा तुमचा बिझनेस आहे इंटरनॅशनल ट्रिप्स, आणि ती समजा त्याची किंमत 1,00,000 रुपये असेल आणि तुम्ही त्याचं ते जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही पिच केलं. तुम्ही एखादा व्यक्ती आहे की ज्याचं वार्षिक उत्पन्नच 3,00,000 रुपये आहे, तर अशा माणसाला तुम्ही सांगितले की 1,00,000 रुपये तू बाबा लंडन फिरायला जा, तर तो व्यक्ती जाईल का, तर नाही जाणार. कारण त्याचं वार्षिक उत्पन्नच 1,00,000 रुपये आहे, 3,00,000 रुपये आहे. त्याच्यात तो 1,00,000 रुपये आपल्याला देईल अशी शाश्वती जी आहे की प्रॉब्लेम ही अतिशय नाहीच्या बरोबर आहे. कारण त्याचं कुटुंब चालवायचं असतं, त्याला इतरही अनेक खर्च असतात. तर त्याच्यामध्ये तो इंटरनॅशनल टूरचं 1,00,000 रुपये भरून इंटरनॅशनल टूरचं स्वप्न हा नाहीच्या बरोबर, म्हणजे ही शक्यता अतिशय नाहीच्या बरोबर असते. तर त्याच्यासाठी तुम्हाला फोकस काय करावं लागेल की जेणेकरून किमान 10,00,000 रुपये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे तर ते आपलं 1,00,000चं पॅकेज जे आहे हे घेऊ शकतात. तर अशा लोकांना आपल्याला फोकस करा, कारण वर्षातनं एकदा जरी ट्रिप काढली तर 10,00,000 रुपये ज्याचं उत्पन्न आहे तो 1,00,000 रुपये खर्च करायचा मनस्थिती ही ठेवू शकतो. तर अशाच लोकांना तुम्हाला फोकस करायचा आहे किंवा ज्यांचं एक एज फॅक्टर एज जे आहे की ज्यांचं एक 40च्या पुढे की जेणेकरून एक 40पर्यंत लोक सेटल डाऊन झालेले असतात, त्यांची काहीतरी एक चांगली सेविंग्स तयार झालेली असते
आणि ते मग त्याचं 40 नंतर ते एक फॉरेन टूर वगैरे जायचं ते विचार करू शकतात. तर एक 40 ते 60चा जो ग्रुप आहे तर किंवा 40 प्लसचा जो ग्रुप आहे तर त्या एजवर एक फॉरेन टूर्स किंवा याच्यासाठी फोकस केला तर त्याचा चांगला बनेल. 18 आणि 20 वर्षाच्या मुलांना फॉरेन टूर्सबद्दल माहिती देणं तर त्याचा अति काहीही उपयोग नाही. तर हा एक महत्त्वाचं आहे की तुम्ही नेमकं कुठल्या बिझनेसमध्ये आहात आणि नेमकं मग तुम्ही कुठल्या तुमचं प्रोडक्टचं साईज काय आहे, त्याची कॉस्टिंग्स किती आहे, त्याचे फीचर्स काय, त्यानुसार तुम्हाला तुमचा कस्टमर जो हा शोधायचा आहे. तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत जे मी तुम्हाला सांगतो की तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या उद्योगामध्ये तुम्हाला हे शोधायचं आहे की नेमकं तुमचा कस्टमर कोण आहे, कुठल्या वयोगटातला आहे, कुठल्या राज्यातला आहे, कुठल्या म्हणजे ग्रामीणमध्ये आहे का शहरी भागातला आहे, तर लहान मुलगा आहे किंवा मुलगी आहे किंवा माणूस आहे का बाई आहे. तर हे या पद्धतीने तुम्हाला अतिशय फोकस काम जे आहे हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जसं एक काही प्रोडक्ट असं की सर्व्हिस पण म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी माझं जे प्रशिक्षण आहे बेसिकली हे ज्यांना कृषी क्षेत्रात एक आवड आहे किंवा जे मोस्ट ऑफ द की जे शेतकरी आहेत किंवा गोपालक आहेत त्याच्यासाठी माझं प्रशिक्षण हे मेजरली किंवा त्यांच्यासाठी आहे किंवा ज्यांना या विषयामध्ये आवड आहे अशा लोकांसाठी. तर माझं जे प्रशिक्षण आहे हे मी कुठल्या एखादं म्हणजे जसं हॉटेल मॅनेजमेंट करत आहे तर त्यांना मी पिच करून माझं प्रशिक्षण पिच करून काय किंवा माझ्या प्रशिक्षणाबद्दल माहिती देऊन काय उपयोग आहे का, तर अजिबात नाही. कारण ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतं. माझं प्रशिक्षण हे अतिशय वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यामुळे आपण तुम्हालाही बघायचं आहे की तुमचं जे काही उत्पादन आहे हे नेमकं कुठल्या गटाला ह्या म्हणजे ते सर्व्हिस करणाऱ्यांसाठी आहे का ते व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे. बरं ते मग व्यवसायासाठी असेल तर व्यावसायिकांमध्ये पण जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांच्यासाठी आहे किंवा जे गृहउद्योग आहेत त्यांच्यासाठी आहे किंवा जे एक कॉर्पोरेट सेक्टर आहे तर त्यांच्यासाठी तुमचं प्रोडक्ट आहे का किंवा काही जे मिडियम MSME ग्रेडमधले कंपनीज आहेत त्यांच्यासाठी आहे का, तर ती तुम्हाला फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. तसं मी फाइंड आउट केलं की माझं हे अतिशय स्मॉल स्केल जे बिझनेस आहेत की तर त्यांच्यासाठी हे माझं प्रशिक्षण आहे की जे गृहउद्योग वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी हे माझं मी फोकस करतो प्रशिक्षण आहे किंवा ज्यांनी जस्ट एक स्टार्ट केलेलं आहे किंवा एक छोटासा त्यांचा बिझनेस आहे तर त्यांच्यासाठी माझं प्रशिक्षण आहे. मी मोठ्या कॉर्पोरेट्सला वगैरे मी असं प्रशिक्षण मी देऊन काही उपयोग नाही. कारण हे माझं जे प्रशिक्षणाचे जे काही एक सेगमेंट आहे तर तो बेसिकली हा स्टार्टअपसाठी ग्रेडसाठी आहे किंवा ज्यांना स्टार्टअप करायचं आहे त्यांच्यासाठी आहे. तर जे ऑलरेडी सेटल डाऊन आहे त्यांच्यासाठी माझं प्रशिक्षण हे काही कामाचं नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ऑक्युपेशन म्हणजे सर्व्हिसेस काय आहे तर त्याच्यावर फोकस करून तुम्हाला त्याची माहिती जी आहे ही घ्यायची आहे आणि मग त्या सेगमेंटलाच तुम्हाला फोकस करून काम करायचं आहे की त्याच लोकांना तुम्हाला प्रशिक्षण द्या किंवा तुमचं उत्पादन किंवा सेवांची माहिती आहे त्याच कॅटेगरीच्या लोकांना द्यायची आहे. त्यानंतर एज्युकेशन. तर एज्युकेशन आता सगळ्यात महत्त्वाचं जसं एज्युकेशन म्हणजे काय की ते नेमकं किती शिकलं आहे किंवा काय शिकलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी माझं प्रशिक्षण जे आहे हे आता तुम्हाला जसं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देतो आहे. तर माझं प्रशिक्षण घेण्यासाठी एक गरजेचं आहे की त्या व्यक्तीकडे स्मार्टफोन असावा आणि स्मार्टफोन असेल तर त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप नावाचं हे ॲप्लिकेशन जे आहे हे असावं की तरच तो व्यक्ती जो आहे हे माझं प्रशिक्षण जे आहे घेऊ शकतो. त्यामुळे मग मी काय केलं की मला बीटा टेस्टिंग करायची होती तर मी फक्त या प्रशिक्षणाचं जे काही मार्केटिंग आहे आतापर्यंत केलं हे फक्त व्हॉट्सॲपवरच केलं मी की जेणेकरून ऑलरेडी ज्यांच्याकडे व्हॉट्सॲप आहे आणि मी व्हॉट्सॲपवरच प्रशिक्षण घेत आहे तर त्यांनाच मी फोकस करून टार्गेट करून मी माहिती जी आहे ही दिली किंवा मी फेसबुकवरच मार्केट केलं फक्त की मी इतर मार्केटिंग टूल्सचा मी वापर नाही केला आणि बीटा टेस्टिंग केली मी की फक्त मी बीटा टेस्टिंगचे हे प्रशिक्षण मी केलं की जेणेकरून मला फोकस करून मला त्या सेगमेंटमधलेच मला लोक मिळाले आणि तिथं माझी मार्केटिंग कॉस्ट ही म्हणजे अतिशय अल्प म्हणजे शून्यच झाली तिथं. तर फार काही मार्केटिंगसाठीचा मला खर्च जो आहे हा नाहीच्या बरोबर होतं. मला फक्त माहिती जी आहे ही फक्त मी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून दिली की त्यामुळे एक कन्फर्म झालं की माझे कस्टमर जे आहेत हे त्यांच्याकडे स्मार्टफोन ऑलरेडी आहे आणि ते स्मार्टफोन आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांच्याकडे व्हॉट्सअप नावाचं हे ॲप्लिकेशनसुद्धा आहे की ज्याच्या माध्यमातून मी प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने एक एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू पण एक फोकस होऊन जातो की इथे मला त्या पर्टिक्युलर सेगमेंटमध्येच मी काम करत आहे. तर तुम्हाला या डेमोग्राफिकमध्ये जसं तुम्हाला वय, फॅमिली साईज, जेंडर म्हणजे ज्यांचं मेल आहे फिमेल आहे त्यांच्यावर तुम्ही काम करत आहात ते, त्यानंतर त्यांचं मासिक किंवा वार्षिक उत्पन्न काय आहे ते बघायचं आहे तुम्हाला, ते त्यांचे सर्व्हिस आहे किंवा त्यांचा बिझनेस आहे, सेल्फ एम्प्लॉईड आहे हे तुम्हाला बघायचं आहे आणि त्यांचं शिक्षण काय आहे.
तर या जवळपास 6 पॉईंट्सवर तुम्हाला डेमोग्राफिकच्या अंडर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की आणि ह्या तुमचे कस्टमर या नेमके 6 सेगमेंटमध्ये नेमके कुठले असणार आहे त्याच्यावर तुम्हाला हे सगळं नोट डाऊन करायचं आहे. तर पहिलं तुम्हाला मी जिओग्राफिकबद्दल सांगितलं की कुठल्या एरियामध्ये काम करायचं आहे, राज्यात काम करायचं आहे, जिल्ह्यात काम करायचं आहे किंवा ग्रामीणमध्ये काम करायचं आहे, शहरी भागात काम करायचं आहे किंवा कुठल्या शहरात तुम्हाला काम करायचं आहे, तर ते तुम्हाला फिक्स करायचं आहे. तर ते सगळी माहिती जी आहे तुम्हाला हे प्रशिक्षण हे सत्र ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या उद्योगाबद्दल हे सर्व लिहून काढायचं आहे आणि ते बारीक सारीक माहिती जी आहे ही तुम्हाला तयार करायची आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचं मार्केट सेगमेंट जे आहे हे ओळखता येईल की नेमकं कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्ही काम करत आहात. तिसरा आपल्याला पार्ट जो मार्केट सेगमेंटचा आहे तो म्हणजे की लोकांच्या सवयी काय आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांच्या सवयी काय आहेत, तर त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे बेसिकली त्यांना कुठल्या याच्यामध्ये काम करायला आवडतं किंवा कुठल्या त्यांच्या सवयी असल्या पाहिजेत. तर बेसिकली माझ्या याच्यामध्ये मी जसं बघितलं तर जसं विषमुक्त अन्न खाणं ही त्यांची सवय असली पाहिजे, तर हे मी बघतो. किंवा ते कृषी क्षेत्राशी निगडीत काहीतरी ॲक्टिव्हिटीज ते करत असतील तर ही त्यांची जे काही सवय आहे तर ती माझ्यासाठी मला अशा सवयीचे लोकच मला हवे आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ते ग्रामीण क्षेत्रातून असून तर त्यांना एक पशुपालनाविषयी त्यांना आवड असेल तर अशा लोकांनाच मी माझं प्रशिक्षण वगैरे जे आहे पिच करत असतो. किंवा त्यांना एखाद्या कुठल्या तरी असं ॲनिमल रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना आवड असेल तर अशा लोकांना मी फक्त पिच ज्यांना उद्योजक व्हायचं आहे तर जे काही तर अशा ज्यांना उद्योजकतेविषयी आवड आहे तर अशाच लोकांना मी पिच करत असतो. तर तुम्हालाही ते तुमच्या बिझनेसशी रिलेटेड अशा काही सवयीच्या लोकांना शोधायचं आहे की ज्याचं इतर काही त्यांच्या बिझनेसशी रिलेटेड त्यांच्या काही सवयी आहेत का तर त्या तुम्हाला शोधायच्या आहेत आणि ज्या सवयी त्यांना आवडतात तर अशाच लोकांना तुम्हाला एक फोकस करायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं मार्केट सेगमेंट जे आहे हे भौगोलिकदृष्ट्या डेमोग्राफिकदृष्ट्या तुमच्या एक सवयींच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा कस्टमर जो आहे हा शोधायचा आहे. तर या पॉईंटमधून मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला तुमचा कस्टमर कसा शोधायचा आहे. तर तुम्ही हे बारीक हे सर्व प्रत्येक पॉईंट्सवरची जी माहिती आहे ही तुम्ही लिहून काढा तुमच्या उद्योगाबद्दलची आणि तुम्ही त्याच्यावर फोकसली काम करा. तर यात या अशा पद्धतीने तुम्ही सेगमेंट केल्यानंतर तुम्हाला एक बेनिफिट हा होईल की तुम्हाला तुमचा नेमका टार्गेट कस्टमर कोण आहे हे कळेल. त्यामुळे एक क्लॅरिटी जी आहे ही तुम्हाला कळेल की नेमका तुम्हाला तुमचा टार्गेट कस्टमर हा कोण आहे किंवा ज्यांना तुम्ही तुमचं उत्पादन किंवा तुमची सेवा जी आहे ही तुम्ही देऊ शकता. आता तुम्हाला एक फोकस करायचं आहे की तुम्ही त्या टार्गेट कस्टमरला जे तुम्ही आता सगळं लिहून काढलं की या सवयीचे लोक या एज प्रशिक्षणाचे या एरियातले लोकांना मी माझं उत्पादन हे सांग. आता तुम्हाला पुढची स्टेप करायची आहे की तुमचे टार्गेट कस्टमर जे आहे ते तुम्हाला कळले आहेत तर त्या लोकांना तुम्ही काही स्पेसिफिकली काही असे काही फायदे पोहोचवता आहेत का की जेणेकरून ते तुम्हाला पैसे देतील. म्हणजे तुमचे जे काही उत्पादन आहे किंवा ते तुमची सेवा आहे तर त्या माध्यमातून तुम्ही त्या लोकांना असं काही फायदेशीर काही बेनिफिट्स तुम्ही त्यांना देत आहात का, काहीतरी फायदे तुम्ही त्यांना पोहोचवत आहात का की ज्याचे पैसे ते तुम्हाला देतील. तर हा प्रश्न तुम्हाला पहिले स्वतःला करायचा आहे. दुसरं तुम्हाला हा विचार करायचा आहे की तुम्ही जे काही एक तुमचं प्रोडक्ट आहे किंवा तुमचं सर्व्हिस आहे तर ते अशा पद्धतीने एक चांगलं आहे किंवा एक अतिशय बेटर लेवलला आहे की जे ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. या ऑलरेडी जसं मी माझ्याबद्दल सांगितलं की ऑलरेडी प्रशिक्षण देणारे बरेच जण आहे पण माझं प्रशिक्षण देण्याची जी काही पद्धत आहे ती वेगळ्या लेवलला मी तयार केलेली आहे की जेणेकरून असं प्रशिक्षण हे इतर कोणी देत नाही किंवा ते हाताच्या बोटावर मोजण्याचे लोक आहेत की जे अशा पद्धतीने प्रशिक्षण देतात आणि मी त्याच्यातही मी एक सुपिरियर लेवलला एक वरच्या लेवलला जाऊन एक वेगळ्या लेवलला मी प्रशिक्षण जे आहे हे द्यायचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्हालाही त्याच्याबद्दल तुमच्या प्रोडक्टमध्ये विचार करायचा आहे की तुम्ही असं जे मार्केटमध्ये ऑलरेडी जे सर्व्हिस देत आहेत तुमच्या प्रोडक्टशी रिलेटेड किंवा त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये तर तुम्ही काहीतरी डिफरंट लेवलला तुम्ही वेगळं काही देत आहात का. त्यानंतर तुम्हाला तिसरा एक विचार करायचा आहे ते म्हणजे की तुमचं जे काही तुम्ही मार्केट सेगमेंट काढलेलं आहे हे नेमकं किती आहे, किती आहे म्हणजे किती मोठं आहे ते. तर याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे आणि ते
किती आहे हे कळल्यानंतर ते किती लवकर ते ग्रो होणार आहे. किंवा या जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विषमुक्त शेती उत्पादनाच्या याच्यामध्ये मी काम करतो. तर विषमुक्त शेती उत्पादनं ज्यांना आवडतात तर त्याच सेगमेंटमध्ये मी काम करतो आहे. आणि मला एक कळतं की ज्यांना ज्यांना एक हेल्थ कॉन्शियस लोकं आहेत, तर त्या हेल्थ कॉन्शियस लोकांचं एक वाढ जी आहे ही झालेली आहे. आणि आता जसं कोरोना काळ वगैरे आहे, तर त्याच्यामुळे हेल्थ कॉन्शियस लोकांची संख्या जी आहे ही वाढली आहे. तर मला येणाऱ्या भविष्यामध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी जी आहे, जी संधी आहे, ही माझ्या उत्पादनांच्या माध्यमातून मला मिळेल. तर त्या पद्धतीने माझं जे सेगमेंटेशन आहे हे मी खूप मोठ्या लेवलला आहे. आणि माझ्या उत्पादनाचं किंवा प्रशिक्षणांच्या माध्यमातून हे सेगमेंट खूप मोठ्या लेवलला आहे आणि ते फास्टली ग्रो होणार आहे. तर हे विचार केला, तर हा एक बेनिफिट मला झालेला आहे. चौथा तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्ही याला पॅरलेली, म्हणजे आपण जसं एखादं आपण उत्पादन आहे तुम्ही ते घेतच आहात, तर त्याच्याशी रिलेटेड काही पूरक उत्पादन तुम्ही काय देऊ शकता. जसं शेतीपूरक उत्पादनं आहेत तर ती तुम्ही काही देऊ शकतात का. तसं तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही काही पूरक उत्पादन इतर काही, म्हणजे त्याला आपण बाय प्रॉडक्ट म्हणतो, तर बाय प्रॉडक्ट तुम्ही काही देऊ शकतात का, त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. जसं आता मी माझ्या प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला सांगितलं की जसं मेन ट्रेनिंग हा प्रशिक्षण हा माझा मेन प्रोडक्ट आहे. मग त्याच्याशी रिलेटेड मग बाय प्रोडक्ट काय, तर मग बऱ्याच लोकांना असं होतं की मग सर तुम्ही रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात का. तर मी रॉ मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं मी काम करतो. ते रॉ मटेरियल जे आहे हे माझ्यासाठी हे बाय प्रोडक्ट, म्हणजे की याच्यातनं मला बाय प्रोडक्ट इन्कम जे आहे हे मला मिळू शकतं. तर मी रॉ मटेरियल मी सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना ती सर्व्हिस जी आहे ती मी त्यांना देत असतो. तर तुम्हालाही तुमच्या उत्पादनांमध्ये हेच बघायचं आहे की जसं तुम्ही तुमचं हॉटेल आहे की तर त्या हॉटेलमध्ये तुम्ही इतर काही सुविधा ज्या आहेत तुमच्या हॉटेलशी रिलेटेड, तर त्या तुम्ही जसं देऊ शकता की जसं एंटरटेनमेंटचं काही तिथे ऑप्शन्स आहेत, काही गेम्स वगैरे आहेत, तर त्याच्यावर तुम्ही पैसे तुम्ही तिथून कमवू शकतात. किंवा इतर काही जसं शीतप्या जे काय ज्यूस वगैरे बार आहे, तर ज्यूस तुम्ही सेंटर जे आहे तर ते ज्यूस सेंटर तुम्ही तिथे सुरू करू शकता. तर अशा पद्धतीने एक तुमच्या प्रोडक्टशी रिलेटेड इतर काही तुम्ही अदर सर्व्हिसेस जे आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात का. तर जेणेकरून त्या माध्यमातून तुम्हाला एक ॲडिशनल इन्कम जी आहे, एक ॲडिशनल सोर्सेसमधून ॲडिशनल इन्कम जी आहे ही तुम्हाला मिळू शकतं. त्याला आपण हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन असं म्हणतात. की एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही बाय प्रॉडक्ट तुम्ही काय तयार करू शकतात का, आणि त्या बाय प्रॉडक्टच्या माध्यमातून तुम्हाला काही उत्पादनं जी आहे ही तयार करू शकतात का. जसं शेतकऱ्यांबद्दल मी सांगतो की जसं त्यांच्याकडे शेती आहे, तर शेतीच्या माध्यमातून त्यांचं मुख्य जे आहे हे पीक तर ते येतच असतं, ते त्यांचं मुख्य पीक आहे. पण समजा त्यांनी देशी गाई पाळल्या, तर देशी गाईंच्या माध्यमातून त्यांना दूध मिळत गेलं, तर दुधातनं ते दूध विकून पैसे कमवू शकतात. किंवा त्या दुधाचं त्यांनी तुपामध्ये एक कन्व्हर्जन केलं, तर त्या तुपाच्या माध्यमातून ते पैसे कमवू शकतात. किंवा त्यांनी पंचगव्याची उत्पादनं त्यांनी तयार करायला सुरुवात केली, तर त्या पंचगव्याच्या माध्यमातून त्यांनी उत्पादनांच्या माध्यमातून ते उत्पन्न जे आहे हे कमवू शकतात. तर असे वेगवेगळे बरेचसे गोष्टी आहेत. तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला बाय प्रॉडक्ट काही इन्कम तुम्हाला कमवता येईल का. म्हणजे एक मेन प्रोडक्ट जे तुमचं आहे ते आहेच, आणि त्याच्याशी रिलेटेड अजून काही बाय प्रोडक्ट्स तयार करता येतील का, त्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जेवढे जास्तीत जास्त बाय प्रोडक्ट्स तुम्ही तयार कराल, तर तेवढा जास्तीत जास्त बेनिफिट जो आहे हा तुम्हाला होतो आहे, की जेणेकरून तुमचं उत्पन्नाची साधनं जी आहे ही वाढतात. वॉरन बफेट तुम्हाला माहितीच असेल की ते जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून होते. तर त्यांनी ते नेहमी म्हणायचे की एका ठिकाणाहून 100 रुपये येण्यापेक्षा 100 ठिकाणाहून 1-1 रुपया आलेला हा अतिशय चांगला असतो. बऱ्याच लोकांचे व्यवसाय जे आहे हे कोरोना काळात, लॉकडाऊनच्या काळामध्ये हे बंद पडले, कारण ते एकाच इन्कम सोर्सवर ते डिपेंडंट होतं. आणि त्यांचा नेमका तो मेन इन्कम सोर्सच हिट झाला. त्याच्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, किंवा आणि त्याच्यामुळे आर्थिक तंगी जी आहे की ते ही बऱ्याच लोकांनाही भोगावी लागली. त्यामुळे आता अतिशय हे या गोष्टीवर फोकस राहणं खूप गरजेचं आहे, की फक्त सिंगल इन्कम सोर्स न राहता मल्टिपल इन्कम सोर्सेस जे आहेत त्याच्यावर फोकस देणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते मल्टिपल इन्कम सोर्सेस करण्यासाठी गरजेचं नाही की तुम्ही तुमचा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात उडी मारा, असं नाही. तर तुमच्या व्यवसायातच तुम्हाला इतर जे काही बाय प्रोडक्ट तुम्ही काही देऊ शकतात का, तर त्याच्याबद्दल विचार करा. इतर अजून काही त्याच्याशीच रिलेटेड जे काही सर्व्हिसेस ज्या आहेत या तुम्हाला वाढवाव्या लागतील. आणि त्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक सर्व्हिसमधून एक रुपया कसा येत जाईल, तर त्याच्यावर फोकस करायचा आहे.
जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं प्रशिक्षणाच्या बाबतीत मी प्रशिक्षणातनं मला काही उत्पन्न मिळत असतं, मी उत्पादन विक्री करतो तर त्याच्यातनं मला काही उत्पन्न मिळत असतं, किंवा रॉ मटेरियल सप्लाय करतो मला त्याच्यातनं काही उत्पन्न मिळत असतं. तर त्याच्यामुळे काय होतं की एखादी गोष्ट नाही चालली तरी काही फरक नाही पडत मला, कारण मला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला इतर मार्गातनं मला उत्पादन जे आहे हे मिळत आहे. त्यामुळे मी माझ्या एक वेळेचा, माझ्या क्षमतेचा, माझा ज्ञानाचा मी एक संपूर्ण परिपूर्ण मी उपयोग जो आहे हा करून घेतो आहे, ज्याच्या माध्यमातून मला एक एक रुपया जो आहे हा प्रत्येक त्या क्षेत्रातनं मला वेगवेगळ्या क्षेत्रातनं हा माझ्याकडे येत असतो. तर तशा पद्धतीने तुम्हालाही तुमच्या उत्पादन किंवा सेवांमध्ये तुम्ही असं काही पॅरलल किंवा बाय प्रॉडक्ट तुम्ही तयार करू शकतात का, की जेणेकरून तुम्हाला एक पॅरलल इन्कम जे आहे किंवा एक मल्टिपल इन्कम सोर्सेस जे आहे ते तुम्हाला जनरेट करता येते. तर अशा पद्धतीने एक विचार करण्याचा प्रयत्न करा. तर हे जे 4 मुद्दे होते की तुमचा जो टार्गेट कस्टमर जो आहे की त्याला नेमकं तुम्ही जसा पहिला मुद्दा होता की तुम्हाला नेमकं तुम्ही त्याला काय सोल्युशन देत आहात. त्यानंतर ते सोल्युशन जे आहे दुसऱ्या मुद्द्यामध्ये की तुम्ही जे काही मार्केटमध्ये ऑलरेडी सोल्युशन प्रोव्हायडर आहेत तर त्याच्यापेक्षा ते किती सुपिरियर आहे किंवा बेस्ट आहे, तर ते तुम्हाला बघायचं आहे. तिसरं की तुम्ही ज्या सेगमेंटमध्ये काम करत आहात, जसं सेगमेंट कसं तयार करायचं आपण ते प्रोसेस बघितली, त्या प्रोसेसप्रमाणे तुम्हाला सेगमेंट तयार करायचे आहे. आणि ते सेगमेंट किती मोठं आहे, तर ते तुम्ही जेवढं तुमचा बिझनेस आयडिया तुम्ही एक वाढवत जाल, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करत जाल, तर तेवढं तुमचं मार्केट सेगमेंट जे आहे हे वाढत जाईल. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, जसं मी तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीचं उदाहरण सांगितलं की जळगावमध्ये फक्त एक खाण्याचं हॉटेल आहे, तर त्यांना फक्त जळगावच्या एरियामध्ये किंवा जळगाव शहराच्या एरियामध्येच त्यांना मार्केटिंग करता येत होती. पण त्याच्यातच त्यांनी लॉजिंगचा ऑप्शन ॲड केला, तर ऑप्शन ॲड केल्यामुळे जळगाव शहराच्या आसपासचे जे काही खेडे गावे आहेत किंवा इतर जी शहरं आहेत, तर तिथेसुद्धा त्या हॉटेलचं मार्केटिंग करता आलं. त्यामुळे मार्केट सेगमेंट वाढलं. आणि तिसरं मी परत पुन्हा एक ॲड केलं होतं की समजा ते कुठल्या तरी एखाद्या पर्यटन स्थळाजवळ, तीर्थक्षेत्राजवळ किंवा अशा काही एक ठिकाणी असेल, तर त्यामुळे त्या हॉटेलचं मार्केटिंग हे संपूर्ण महाराष्ट्रात करता आलं किंवा किमान उत्तर महाराष्ट्रामध्ये तरी किमान करता आलं. तर अशा पद्धतीने आपण उदाहरण अलिबागचं मी तुम्हाला एक उदाहरण रिसॉर्टचं सांगितलं की त्या अलिबागला एखादा रिसॉर्ट असेल तर ते फक्त अलिबागमध्येच मार्केटिंग न करता ते संपूर्ण महाराष्ट्रात करू शकतात, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून लोक अलिबागला जात असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला जी काही संकल्पना तुम्ही तयार केली आहे, तर त्याचं मार्केटचं सेगमेंट तुम्ही तयार केलं, तर तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्हाला तुमचं जे काही जी तुम्ही संकल्पना तयार केली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय रेक्टिफिकेशन्स, काय दुरुस्ती तुम्हाला करावं लागते. ऑलरेडी तुमचा बिझनेस असेल तर त्याच्यात तुम्हाला काय दुरुस्त्या करावं लागते की जेणेकरून तुमचा ग्राहक वर्ग हा जास्तीत जास्त वाढत जाईल. तर या सर्वांबद्दल तुम्हाला संपूर्ण तयारी करायची आहे आणि या सर्व विषयांवर तुम्हाला माहिती जी आहे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायची आहे की जेणेकरून तुमचं मार्केट सेगमेंट जे आहे हे जास्तीत जास्त चांगलं होऊ शकेल. त्यानंतर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की एक तुम्हाला मार्केट सेगमेंट जर ओळखायचं असेल तर नेमकं तुम्हाला काय काम करायचं आहे, तर ते एक 5 मुद्दे मी तुम्हाला शेवटचे 5 मुद्दे जे आहेत ते तुम्हाला सांगते की याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली तुमचं मार्केट सेगमेंट हे तुमचं जर एक प्रॉपर असेल तर तुम्हाला ॲक्च्युअल आयडिया येईल की तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे. दुसरं, तुम्ही त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू जी आहे ही काढू शकतात की जसं तुमचं प्रोडक्ट किंवा तुमचे सर्व्हिसेस जे आहेत तर त्याचं नेमकं काय व्हॅल्यू तुम्हाला क्रिएट करायचं आहे, म्हणजे ते किती रुपयांना विकायचं आहे आणि ते ते विकत घ्यायला लोकांना आवडेल का, तर त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगेन, एखादं प्रोडक्ट जर कॉम्पिटिटर जे आहे ते 50 रुपयाला देत असते तर तुम्ही 51ला विकलं तर फायदा नाही आहे. किमान तुम्ही ते 50ला तरी विकायला पाहिजे किंवा 49ला विकलं तर अजून जास्त फायद्याचं आहे. तर हे तुम्हाला मार्केट सेगमेंट काढल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे की ऑलरेडी जे मार्केटमध्ये सोल्युशन प्रोव्हायडर आहेत तर त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला काय अजून वेगळं डिफरंट लेवलला तुम्हाला त्यांना देता येईल का, तर याचा विचार तुम्हाला करायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी व्हॉट्सअप ट्रेनिंग्सबद्दल मी ज्यावेळी घेतले तर त्यावेळी बऱ्याचशा वेळी काय होतं की वेबिनार वगैरे हे होत राहतात. तर वेबिनारमध्ये काय होतं की ते फक्त 1 तास ऐकलं
तर त्याच्यानंतर मग त्यांना पुन्हा ऐकायचं असेल तर ते भेटत नाही, त्याची रेकॉर्डिंग भेटत नाही किंवा ती मीटिंग पुन्हा भेटत नाही. पण मी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मी ज्यावेळी प्रशिक्षण दिलं आहे किंवा मी आता लाईफ टाईम ॲक्सेस जे आहे माझ्या वेबसाईटच्या माध्यमातून मी लाईफ टाईम ॲक्सेस जे आहे माझ्या प्रशिक्षणांचे हे मी देणार आहे. तर त्याचा एक बेनिफिट असा होतो की जे प्रशिक्षणार्थी त्यांना ते प्रशिक्षण पुन्हा पुन्हा ऐकायचं असेल तर त्याची ती सर्व्हिस जी आहे ही मी माझ्या प्रशिक्षणार्थ्यांची जे काही ज्याने माझं प्रशिक्षण घेतलं आहे तर त्यांच्यासाठी मी उपलब्ध करून दिली की ते आयुष्यभर त्यांना जे काय किंवा लाईफ टाईमसाठी त्यांना ती बेनिफिट जो आहे हा त्यांना अवेलेबल होऊ शकेल. तर तुम्हालाही त्याच्यामध्ये तर हे एक सुपिरियर सोल्युशन आहे की वेबिनार वगैरे या माध्यमातून न घेता तर त्यांना मी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा माझ्या वेबसाईटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण जे आहे ते प्रोव्हाइड करत आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला चौथ्या मुद्द्यावर बघायचं आहे की जी काही साईज आहे किंवा त्याच्यामध्ये काय ग्रोथ होत जाणार आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की नॅचरल प्रोडक्टमध्ये मी जसं काम करतो आहे तर कोरोना काळामुळे आता बरेचसे लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत आणि ती ग्रोथ जी आहे ही एक मोठ्या लेवलला आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा नॅचरल प्रोडक्टकडे एक बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा ते शिकण्याचा दृष्टिकोन जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीचा आहे. त्यामुळे एक चांगलं मार्केट जे आहे ते भविष्यामध्ये उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये ॲप्रिशिएशन पण जे आहे हे चांगल्या लेवलला आहे. तर त्यामुळे मी हा मला माझ्या प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये मला कळलेलं आहे किंवा मी ते एक सायझिंग केलेलं आहे, ॲक्सेस केलेला आहे. तर तुम्हालाही तुमचं जे काही प्रोडक्ट आहे, तुमचं जे काही व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला पुढचं जे काही मार्केटचं एक ग्रोथ आहे, एक ॲप्रिसिएशन तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला ॲसेस करायचं आहे की त्याच्याबद्दल तुम्हाला एक माहिती जी आहे ते तुमच्या समीक्षा तुम्हाला करायची आहे की जेणेकरून तुमचा बिझनेस हा किती लेवलला जाऊ शकतो, किती मोठा होऊ शकतो याची कल्पना तुम्हाला बिझनेस सुरू करण्याच्या आधीच येईल. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पाचवा मुद्दा की तुम्हाला एक पर्टिक्युलर म्हणजे एक एक्सपर्ट त्या एखाद्या याच्यामध्ये तुम्हाला एक एक्सपर्ट म्हणून प्रतिमा जी आहे ही तयार करणं हे खूप गरजेचं आहे. कारण एकदा तुम्ही बिझनेस सेट केला तर त्याच्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर बिझनेसमधलं तुम्हाला त्या एक एक्सपर्ट म्हणा किंवा तुम्हाला एक नॉलेजेबल पर्सन म्हणून तुम्हाला एक रेकग्निशन जे आहे हे तुम्हाला मिळणं हे खूप गरजेचं असतं की जेणेकरून तुम्हाला त्याची जी काही माहिती आहे आणि तुम्ही इतर मग त्या माध्यमातून जे तुम्हाला मी बाय प्रोडक्ट तुम्हाला सांगितले की तुम्ही अजून त्या एरियाच्या त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या आसपास तुम्ही इतर काही अजून सर्व्हिसेस काय किंवा इतर काही प्रॉडक्ट तुम्ही लॉन्च करू शकता तर त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. तर हा एक बेनिफिट जो आहे या 5 पॉईंट्सवर तुम्हाला विचार करायचा आहे आणि हे 5 पॉईंट्सवर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज जे आहे ते तुम्हाला करायचे आहे. तर मी जे काही प्रश्न जे कृती करायला सांगितलं ते तुम्ही ते सर्व कृती करा, त्या लिहून ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही सगळ्या विचार करून तुम्ही ते पूर्ण एक शीट जे आहे हे तुम्ही तयार करा की एका नोटबुकमध्ये की जेणेकरून हे प्रशिक्षण संपताना तुमचं एक प्रॉपर एक स्वतःचं तुमचं एक गाईडबुक जे आहे हे तुमचं तयार होईल आणि हे तुम्ही स्वतः तुमच्या उद्योगाविषयी तुम्ही स्वतः त्या ॲनालिसिस केलेलं, तुम्ही स्वतः एक संपूर्ण असेसमेंट केलेलं एक बुक जे आहे हे तुमचं तयार होईल, एक वर्कबुक तुमचं तयार होईल की जेणेकरून त्या वर्कबुकच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कार्य जे आहे हे भविष्यामध्ये पार पाडू शकता. तर त्यामुळे प्रत्येक सत्रामध्ये जे माहिती आहे की ज्या कृती आहेत त्या तुम्ही रेग्युलर बेसिसवर करा आणि त्याचं तुम्हाला ॲनालिसिस तुम्ही करत जा आणि पुन्हा पुन्हा हे ऑडिओज ऐका. पुन्हा पुन्हा काय अडचण आली तर त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे तुम्हाला एखादा पॉईंट जर सुटला तर तो तुम्हाला पुन्हा ऐकून तुम्ही ते ॲडिशन जे आहे तुमच्या शीट्समध्ये हे करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षणाचा एक बेनिफिट जो आहे हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला होऊ शकतो. आजच्या सत्रात एवढंच. याच्यात काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर नक्की तुम्ही मला कळवा. 8097275136 हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सॲप करू शकतात आणि या माध्यमातून तुम्हाला अजून काही एक मार्गदर्शन एक माझ्याकडनं काही मदत हवी असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. धन्यवाद. आजच्या प्रशिक्षणात एवढंच. आपला दिवस शुभ हो.